रेडी. आम्हाला सवय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉग मध्ये. कसे आहात सर्व? जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे ऋतुजा आणि मी माझ्या या चॅनलवर माझे डेली रुटीन व्लॉग्स, डेली व्लॉग शेअर करत असते. तसंच माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा मी माझे डेली मिनी व्लॉग शेअर करत असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला शेवटपर्यंत बघितल्यानंतर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा होता संडेच्या दिवशीचा व्लॉग आणि सध्या मी व्लॉग्स एक दिवसाआड टाकतेय कारण माझ्या जॉबमुळे वगैरे मला करणं होत नाहीये डेलीचं एडिटिंग वगैरे. तसंच मी स्वयंपाक पण घरीच बनवते आणि जॉबला पण मला जावं लागतं. 9 ते 5 माझा रुटीन असतो जॉबचा. त्यामुळे मग मी आता एक दिवस आडच व्लॉग टाकायचं ठरवलेलं आहे. तर संडेच्या दिवशी सॅटर्डेला रात्रीच माझी एक फ्रेंड आली होती. मग आम्ही दोघी तर मस्त सकाळी 12 वाजता उठलो, कारण मी तर लेटच उठते आणि ती सुद्धा जॉब करते तर तिला सुद्धा लेटच म्हणजे डेलीचं तर तिचं असतंच लवकर उठणं. म्हणून मग ती पण 12 वाजताच उठली. मग उठल्यानंतर अगोदर तिला चहा आणि टोस्ट खायची इच्छा झाली, म्हणून मग ती तसं हॉस्टेलला वगैरे राहते, तिथे काय तिचा स्वयंपाक वगैरे नसतो. म्हणून मग तिला चहा आणि टोस्ट खायची इच्छा झाली होती, म्हणून म्हणलं तिच्यासाठी आणि माझ्यासाठी दोघींसाठी पण बनवू चहा आणि टोस्ट. मग आम्ही दोघींनी मस्त चहा टोस्ट खाल्ला. नंतर मग ती लागली होती आमचे चहा पाण्याचे भांडे धुण्यासाठी आणि मी रूमची क्लिनिंग करायला लागले. आणि संडे असल्यामुळं मी तर रूमची डीप क्लिनिंगच करून घेते, कारण माझं कसं म्हणजे आठवडाभर तर मी एवढं काही क्लिनिंग करत नाही जास्त, फक्त झाडून वगैरे मारून घेते. पण मग संडेच्या दिवशी सर्व काही क्लीन करावं लागतं आणि आता घर मोठं आहे तर मग पूर्ण क्लिनिंग करायला वेळ लागतोच. आणि सध्या डेकोरेशन पण थोडं थोडं चालूच आहे रूमचं, तर तो पण सेटअप चालूच आहे आणि लवकरच तुम्हाला होम टूर सुद्धा भेटेल. तसंच मग डेकोरेशन काय काय केलं ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटेलच. मग झाडू वगैरे मारून घेतला आणि बेडरूम तर तुम्हाला अजून दाखवलेलीच नाही, तर या व्लॉग मध्ये तुम्हाला बेडरूम सुद्धा बघायला भेटेल. तर हा हॉल मधला मी छोटासा सेटअप केलेला आहे. माझी मॅट्रेस वगैरे नवीन आलेली ती टाकली आहे आणि मॅट्रेस बद्दल पण भरपूर जण विचारत होते, मॅट्रेसची लिंक पण मागत होते. तर मी ती पण लवकरच देईल, लवकरच त्याचा सुद्धा सेपरेट व्हिडिओ येईल, त्यामध्ये तुम्हाला त्याबद्दलचे डिटेल्स भेटतील. आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती बॉक्सेस कोपऱ्यामध्ये जमा झालेत पार्सलचे. तर याचं काय करू प्लीज मला कमेंट करून सांगा, कारण मला कळत नाहीये. आणि कचऱ्यावाला पण मी जेव्हा ऑफिसला निघून जाते त्यावेळेस येतो आणि मग तेव्हा कचरा टाकायला पण कोणी नसतं, तर तो कचरा तसाच बाकी आहे. तर नंतर मग मी पोछा वगैरे मारत होते, तर हा पोछा मी डीमार्ट मधून आणलेला, पण तो एवढा फालतू निघाला की त्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे मी एकच पोछा मारला की त्याचं थ्रेड निघून पडला तिकडे कोपऱ्यामध्ये, तुम्हाला दिसतच असेल. आणि माझं जे शू रॅक होतं ते मी मध्ये ठेवलंय, तर त्यामुळे बघा कशी मी इकडे शूज चप्पल वगैरे माझे सगळे ठेवलेत. तर दुसरं एक मागवले बाहेर ठेवण्यासाठी, तर त्यामध्ये मग मी हे ठेवणार आहे आणि ते जे मधलं होतं ते डेकोरेशन साठी वापरणार आहे. आणि ही आहे बेडरूम. तर मग ही जी गादी आहे हिला मग मी बेडशीट वगैरे नवीन अंथरलं आणि हे बेडशीट पण याची पण लिंक बऱ्याच जणांनी मागितली होती, तर त्याचा सुद्धा व्लॉग सेपरेट येणार आहे. तर त्यासाठी वेट करा, 2-4 दिवसामध्ये येऊनच जाईल. आणि पिलोला वगैरे कव्हर चेंज केले. हे कव्हर समोरच्या बेडशीटवर ठेवल्या होत्या अगोदर, समोरच्या मॅट्रेसवर ठेवल्या होत्या अगोदर, म्हणून मग याचं सर्व चेंज केलं आणि इकडेच ठेवलं, कारण बेडरूम मधला पण सेटअप थोडाफार मी त्या दिवशी कंप्लीट केला, म्हणून मग पूर्ण असं सुंदर दिसत होतं. आणि जे बेडशीट होतं ते खालच्या फरशीला पण मॅचिंग झालं होतं, वाटतच नव्हतं की तिथं मॅट्रेस ठेवलेली आहे म्हणून. आणि बरेच जण म्हणत होते की ही मॅट्रेस श्वेताची आहे का, ही गादी श्वेताची आहे का. तर हो, तिचीच आहे ही गादी. तिने मला यूज करायला दिली आहे. तेव्हा माझ्याकडे नवीन मॅट्रेस आलेली नव्हती आणि मग आता सध्या तिला गरज नाहीये, तर म्हणून मी इकडेच ठेवलेली आहे. तर मस्त मग असं बेडशीट वगैरे अंथरून घेतलं, त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून रेडी झाले. थोडंसं बाहेर जायचं होतं आणि बाहेरून आल्यानंतर अगोदर मी लागले होते किचनचा सेटअप करायला, कारण किचनचं मी जेवढं सामान मागवलं होतं तेवढं सर्व येऊन बसलेलं होतं अगोदरच मिशोवरचं. फक्त राशन बाकी होतं. राशन पण तुम्ही लास्ट ब्लॉग पाहिला असेल डीमार्टचा, तर डीमार्ट मधून सर्व राशन पण घेऊन आले. आणि हे कुठं अडकू चमचे अडकवण्यासाठी ते मला कन्फ्युजन होत होतं. मग म्हणलं की इकडे सर्व सेटअप केलेलं आहे कोपऱ्यामध्ये, तर त्याच्यावरच अडकू. आणि ते जे स्टिकर्स घेतलेले आहेत मी चिटकवण्याचे, त्याच्याने मी ते चिटकवलं. तर हे स्टँड वगैरे सर्व ते अडकवायचं
ह्याच्या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. तिथून तुम्ही माझे सर्व Meeshoवरचे प्रोडक्ट चेक करू शकता. आणि या बरण्यासुद्धा ज्या दिसतायत तुम्हाला मी सामान भरतेय, त्यासुद्धा मी तिकडूनच घेतलेल्या आहेत. मग सर्व काही सामान भरून ठेवलं. डाळी आणल्या होत्या. मुगाची डाळ मला आवडत नाही, पण मला आता खायला चालू करायची आहे म्हणून ती सुद्धा आणली होती. नंतर मसाले, बिस्किट वगैरे असं थोडंफार आणलं होतं. बिस्किट आणि बाकीचं जे आहे वरचं खायचं ते जास्त नव्हतं आणलं, कारण मला आता कमीच करायचे. मी जेव्हा संभाजीनगरला होते तेव्हा खूप खायचे, पण आता कमी केलंय. चहा तर नाही साथ झालाय, कधीतरीच घेतेय, कोणी आलं वगैरे तरच. तर मग मस्त असं सर्व डब्बे वगैरे पॅक करून ठेवले. आणि हे डब्बे खरंच एवढे छान आहेत ना ह्या बरण्या, एवढं म्हणजे भारी वाटतायत की मिशोवरून घेतलेल्या आहेत, पण वाटत नाही की मिशोवरचं प्रोडक्ट आहे आणि एवढं भारी असेल म्हणून. याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि साबुदाणा तर मला खूप खाऊ वाटतोय आता, पण माझ्याकडे शेंगदाण्याचं कूट नव्हतं म्हणून मी बनवला नव्हता. पण आता मिक्सर आलेलं आहे, तर मिक्सरमध्ये मी मस्त शेंगदाण्याचं कूट वगैरे वाटेल आणि मग साबुदाणा बनवेल. मी खूप वाट बघते की कधी बनवेल, तुम्हाला कळेलच ब्लॉगमध्ये. आणि बेसन पिठाशिवाय तर मला तर जमतच नाही, कारण बेसन काही जरी नसेल तर मी बेसन पिठाचं काही ना काही बनवून खात असते. मग हे पण सर्व मसाले वगैरे आणले होते, ते पण सर्व काही भरून ठेवले. आणि तिन्ही साईजमध्ये अवेलेबल भरण्या आहेत, तर त्याच्यामुळे सर्व काही जेवढं थोडं सामान असेल तर छोट्या भरण्यामध्ये, जास्त असेल तर मोठ्यामध्ये, असं खूप छान अरेंजमेंट करता येते या बरण्यांची. तर त्यामुळे खूप भारी वाटतं. आणि हे आमला पावडर सुद्धा त्या बॉक्समध्ये भरून ठेवलं. इतक्या दिवस मी तसंच वापरत होते. आणि बऱ्याच जणांनी आमला पावडर कुठून घेतले आणि कशासाठी पिते हे पण विचारलं होतं. तर श्वेतानेच मला सांगितलं की हे केसांसाठी आणि स्किनसाठी चांगलं असतं म्हणून. म्हणून मी ते चालू केलेलं आहे, पण अजून रिझल्ट माहित नाही मला कसा येईल. आणखीन तर आलेलं नाही, 4-5 दिवस झाले मला आता मी डेली पितीये तर. आणि ते वरून घेतलेलं आहे. नंतर मग सर्व कचरा जो झाला होता, कॅरी बॅग वगैरे सर्व काही मग भरून ठेवला. आणि शेवटी मी तांदूळच भरायचे विसरले होते, ते कोपऱ्यामध्ये होते तर. आणि बघा मी 5 किलो पिठासाठी केवढी मोठी बरणी घेऊन आली. मग जे मी मिशोवरून मागवलं होतं ते चांगले निघले नाही, म्हणून मग मी डीमार्ट मधून आणली. आणि आता ही किती मोठी झाली आहे बघू शकता तुम्ही, केवढी मोठीच्या मोठी दिसतीये. पूर्ण अर्धी रिकामी आहे, म्हणजे आता मला 10 किलोचं पीठ आणावं लागेल, त्यावेळेस ती पूर्ण भरेल. पण तेवढं काही मला लागत नाही, महिनाभर 5 किलो बस होतं, म्हणून मी तेवढंच आणते. नंतर मग ह्या इथले जे स्टँड आहेत ते नीट ठेवायचे होते, म्हणजे भरण्या ज्या होत्या त्या तिथे ठेवायच्या होत्या. एवढ्या दिवस मी त्याच्यावर असेच पॉकेटमध्ये पॅक करून ठेवत होते. तर मग सर्व काही भरण्या तिथे ठेवल्या आणि खूप जास्त सुंदर दिसत होतं, एस्थेटिक वाटत होतं सर्व काही. आणि तव्याची पण मला लिंक बऱ्याच जणांनी विचारली, पण तो तवा जो आहे तो मी डीमार्ट मधून घेतलेला आहे. आणि डोशाचा पण तवा डीमार्ट मधूनच घेतलेला आहे. नंतर मग ज्या उरल्या होत्या, ज्या मेन मेन लागणार होत्या मला डेली यूज मध्ये, त्या सर्व मी भरण्यावर लावल्या. आणि ज्या कधीतरी लागणार ते सर्व असं खाली लावून दिलं, हाताला येईल असं, म्हणजे पटकन मला घेता येईल. आणि हे कप अडकवलेलं पण स्टँड मी मिशोवरूनच घेतलेलं आहे. त्याचा तर पूर्ण सेट होता तो. तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही तिथे चेक करू शकता. नंतर मग सर्व क्लिनिंग वगैरे केली, सर्व काही किचन ओटा, गॅस पूर्ण. आणि गॅसला तर मला दररोज क्लीन केल्याशिवाय चैनच पडत नाही, कारण त्याच्यावर थोडा जरी डाग दिसला की मला काय होतं काय माहिती, तुम्हाला काय सांगू. नंतर मग मम्मीचा कॉल आला होता, तर मम्मीला बोलत बोलत मग बाकीची साफसफाई करतच होते. मग स्वयंपाक करायचा होता नंतर. तर असा हा पूर्ण सेटअप तुम्ही बघू शकता झालेला आहे. त्यानंतर मग ब्राउनी खाल्ली. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया मग उद्याच्या ब्लॉग मध्ये. बाय.